8 ते 10 कोटींचा निधी त्या पेजवड्यामध्ये दिला. पेजवड्यात रस्ते असतील, मंदिरासाठी निधी असेल, कब्रस्तानसाठी पण निधी, मोमेडियन समाजाच्या कब्रस्तानासाठी पण निधी आमदारांनी दिलाय. त्यामुळे त्यांनी जातपात हे काही बघितलेलं नाही. 6 कोटीचा त्यांनी आम्हाला निधी दिलेले आहे. मुस्लिम समाजाला भरपूर त्यांनी मदत केलेली आहे. हे चुकीचा समजूत आहे. केपी पाटील 10 वर्षाचा आता निवडणूक झाल्यानंतर इथं आलेले आहे. या 5 वर्षानंतर आमचा काही संपर्क नाही. आंबेडकर समाजाचा आमचा आठवड्याला संपर्क आहे. केपी पाटलांनी केव्हा आम्हाला एका शब्दाने फोन बी केलेला नाही म्हणून बोलतोय. हो, त्यांचा अनुभव मी घेतलाय तसा. गोरगरीब महिलांची बी गरज निघाली. छान काम केलंय आंबेडकर साहेबांनी. हिच्याबद्दल आम्ही त्यांना मतदान करणार. मुस्लिम, मराठी समाज, ख्रिश्चन बिरचन सगळ्यांना त्यांनी आम्हाला मदत केलेली आहे. त्यासाठी आम्ही काय म्हणतोय, आपला असावा आमदार आंबेडकरच असावा. राजकारणाला हा निधी येतच होता, पण कामं कुठली होत नव्हती. ही कागदावरच राहत होती, पण आता कृतीत ही काम होत राहिलंय. त्याच्यामुळं काम चांगलं आहे प्रत्येक ठिकाणी. त्यामुळे आंबेडकर हे याच्याशिवाय पर्याय नाही. आता केपी पाटील आमच्या गावात दाराला आलेलं नाही. आमदार आंबेडकर त्यांनी आमचा फिजोडं बघितलं, सगळं बघितलं. आमच्या घराघरा दारादाराला आले, खबरस्तान बघितलं, सगळं. नाही आम्हाला त्यांनी आमचे आणि ग्रामपंचायतला निधी म्हणतो, त्याला तलाठी कार्यालय पूर्ण झालं. फिजोड्यात म्हणा किंवा अनेक म्हणा गावातनी कुठलाही विकास शिल्लक असा ठेवलेला नाही. काम द्या, आमदार साहेबांची गावात एंट्री आल्याची काम द्या असा आमदार आम्हाला लाभलेला आहे. यावेळेला हॅट्रिक होणार. आमदार येणारच. धनुष्यबाणच येणार. केदार बेकरी, सर्व स्वतःचे उत्पादन असणारी कोल्हापूर गारगोटी मेन रोडवरील एकमेव बेकरी. आमच्याकडे आम्ही स्वतः बनवलेले खारी, बटर, टोस्ट, बिस्किट्स, सर्व प्रकारचे स्वीट्स, नमकीन्स. केदार स्पेशल मलाई लस्सी, मसाले ताक, व्हॅलेंटिना नॅचरल आईस्क्रीम व इतर भरपूर पदार्थ मिळण्याचे ठिकाण. पत्ता केदार बेकरी, तळाशी फाटा, कोल्हापूर गारगोटी रोड. नमस्कार, केके न्यूज मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. विधानसभेचे ढोल आणि मुद्द्याचं बोल या विशेष कार्यक्रमांतर्गत मी पोहोचलो राधानगरी बुदरगड आजरा विधानसभा मतदारसंघातील फेजवडे या गावामध्ये. आणि खरं तर या गावामध्ये काय विकास झाला आहे, काय नाही, यांच्या या फेजवडेकरांच्या मनातील नेमका आमदार कोण हे जाणण्यासाठीच मी आज या फेजवडे गावामध्ये पोहोचलोय. आणि या ठिकाणी काही नागरिक आहेत, आपण त्यांच्याशी गप्पा मारूयात. काय वाटतं त्यांना त्यांच्या आमदारांबद्दल, आमदारांनी कामं केलीत का नाहीत, त्यांचा जनसंपर्क कसा आहे, 10 वर्षामागे जे या ठिकाणी आमदार होते केपी पाटील, त्यांच्या माध्यमातून देखील काय विकास कामं झालीत हे देखील आपण या संवादातून जाणून घेणार आहोत. दादा नमस्कार, काय वाटतं तुम्हाला आता निवडणुका सुरू झाल्या? बशीर राऊत, माजी सरपंच फेजवडे. एकंदरीत जर बघितलं गेलं तर मागचा 10 वर्षाचा जो काळ होता त्यावेळी आमदार होते आणि आजच्या 10 वर्षात आमदार आहेत प्रकाश आंबेडकर. खरोखरच जर बघितलं राधानगरी बुदरगड आजरा या ठिकाणी आमदार साहेबांनी कुठलाही कोपरा शिल्लक ठेवलेला नाही. कुठल्याही जातपात न बघता कुठल्याही कामाबाबतीत कुणीही जरी गेलं तर प्रकाश आंबेडकर हा तळागाळातनं काम करणारा माणूस आहे. आणि खरोखरच त्यांनी ह्या फिजोड्यात म्हणा किंवा अनेक म्हणा गावातनी कुठलाही विकास शिल्लक असा ठेवलेला नाही. काम द्या, आमदार साहेबांची गावात एंट्री आल्याची काम द्या असा आमदार आम्हाला लाभलेला आहे. तसं जर पाहिलं गेलं तर आम्ही तशी बघायला गेलं तर आघाडीची माणसं, पण ह्या कामाच्या पद्धतीनं आम्ही खरोखरच काम बघून ह्या आमदार साहेबांच्या पाठीमागं ठामपणे उभा आहे. आणि येणाऱ्या भविष्य काळात आमदार साहेब 100% 1001% काळ्या दगडावर पांढरी रेष हे 100% आमदार साहेब या कामाच्या पद्धतीनं, विकासाच्या पद्धतीनं 1001% निवडून येणार, एवढंच तुम्हाला मी सांगतो. या निमित्त विकास तुम्ही केला म्हणताय, तुम्ही तळागाळापर्यंत जाऊन विकास केलाय. हा विकास फक्त त्यांचाच झाला हो, आणि त्यांच्या जवळ जे लोक आहेत तेवढ्यांचाच विकास झालाय म्हणे? नाही, ही चुकीची समज आहे. विरोधकांनी कसं असतंय, विरोधकांनी ती भांडवल करतात, काय खाल्लंय हे खाल्लंय, पण आमदार साहेबांनी खाण्यापूर्वी असं नाही, एवढे करोड रुपये असं जो प्रत्येक गावात दिल्यात. त्याच्या आम्हाला गावात मला वाटतं कब्रस्तान असेल, रस्ता असेल, काय सगळे असेल, परंतु खायची पद्धत ही आमदार साहेबांकडे नाही. आम्ही ह्या मागच्या 10 वर्षात आम्ही कुठं बघितली पण नाहीत कामं. आता कोण काय म्हणतं विरोधक, त्यांनी त्यांच्या तोंडाला हात लावायची आम्हाला काही गरज नाही. परंतु हे खरोखरच प्रकाश आंबेडकरचा हा जो आमदार आहे हा खाणारा नाही, देणार आहे असं मला म्हणाल का बाबा? मित्रा, तू काय सांगशील? आता केपी पाटील या ठिकाणी 10 वर्ष आमदार होते आणि आता आंबेडकर 10 वर्ष आमदार आहेत. काय दोघांच्यातला कामातला फरक काय? केपी पाटील 10 वर्ष मागच्या वेळेला आमदार होते, ह्या वेळेला आंबेडकर आहेत. गेल्या 10 वर्षामध्ये जे काम झालेलं त्यांनी दाखवावं. फेजवडे गावामध्ये मी हे काम केले. आणि आंबेडकर साहेब जे आमदार झालेत त्यांनी बऱ्यापैकी जवळजवळ ह्या 10 वर्षात 8 ते 10 कोटींचा निधी त्या पेजवड्यामध्ये दिला. पेजवड्यात रस्ते असतील, मंदिरासाठी निधी असेल, कब्रस्तानसाठी पण निधी,
मोमेडियन समाजाच्या कबरस्थानासाठी पण निधी आमदारांनी दिलाय. त्यामुळे त्यांनी जातपात हे काही बघितलेलं नाही. त्यामुळं आम्ही निश्चित सांगू शकतो की ह्या 10 वर्षामध्ये आमदारांनी जरूर कामं केलं. गटातटाचं किंवा जातीपातीचं राजकारण आंबेडकरांकडनं होतंय. कोण म्हणलं? तिथं गेला तर तिथं पक्ष किंवा जातपात काही मागितलं. एखादा पेशंट असेल तिथं गेला, समजा त्याच्या दवाखान्याचा काहीतरी खर्च आहे, 100% त्याला तिथं आमदार मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून मदत होणार. नसेल, त्यातनं होत नसेल किंवा त्या क्रायटेरियामध्ये बसत नसेल तर आमदार साहेब स्वतःच्या स्वखर्चातून त्याला मदत करणार आणि त्याला न्याय मिळवून देणार. आंबेडकरांना भेटणं इतकं सोपं नाही. त्यांच्या खालची लोक त्यांना भेटूच देत नाहीत. कोण बोललंय? तिथं जायचं झालं, विरोधी गटाचा जो नेता आहे या ठिकाणी केपी साहेब उभारलेत, त्यांच्याकडे जर जायचं झालं तर कोणा एखाद्या व्यक्तीचा किंवा कुठल्या तरी नेत्याचा वशिला घालून तिथं जावं लागतं. आमदारांच्याकडे असं नाही. कुणीही जायचं, समजा आता मला पत्र पाहिजे, आमदारांच्याकडे गेला, बाबा हे अमुक अमुक व्यक्ती आहे, मला पत्र पाहिजे, 100% तिथं पत्र मिळणार. आणखीन काय पाहिजे? तुम्हाला काय वाटतं? तुम्ही या फेजवडे गावचे रहिवासी आहात. आपण भरपूर कामं, विकास कामं झालेत नाही झालेत हे बघितले आपल्या डोळ्याने. तर प्रकाश आंबेडकरांनी कामं केलीत का? जसे हे म्हणायला लागलेत कामं केलीत. भरपूर केलेले आहेत कामं. 10 कोटीच्या वरती निधी इथं दिलेला आहे. प्रत्येक कुठली जातीपात न मानता प्रत्येकाला आपले माणूस सगळ्यांचं काम त्यांनी केलेलं आहे. कुठल्याही माणसाला त्यांनी आपल्या दारातून पळत लावून दिलेले नाही आहे. विरोधकांचे हे आहे की बाबा हे असे करतात म्हणून, हे चुकीची समजूत आहे. ती पण त्यांचा जनसंपर्क केपी पाटलांचा जास्त होता इकडे. हे चुकीचा समजूत आहे. केपी पाटील 10 वर्षाचा आता निवडणूक झाल्यानंतर इथं आलेले आहे. या 5 वर्षानंतर आमचा काही संपर्क नाही. आंबेडकर समाजाचा आमचा आठवड्याला संपर्क आहे. आम्ही जातोय आमच्या कामानिमित्त, आम्ही त्यांच्या दारात जातोय, कामं करून घेतोय, आम्ही येतो. आम्हाला त्यांनी कधीही पळत लावून दिलेला. हे चुकीच्या लोकांची चूक आहे समजून. गेल्यानंतर कुठलाही माणूस पळत आलेला नाही. तुमच्या मनातला आमदार कोण असावा? आताची परिस्थिती अशी आहे की आंबेडकरचं कार्य चांगलं आहे आणि आंबेडकर साहेब निवडून येणार 100%, मी खात्री देतो. का? कशी काय खात्री द्या? म्हणजे आतापर्यंत त्याने जो विकास केलेला आहे ना तो भरपूर केलेला आहे त्याने. पण त्यांना गद्दार म्हणतात. नाही नाही नाही, अहो चुकीच आहे. आता बोलणाऱ्या जागा तोंड धरू शकत नाही आपण. काय बोलणार हे बोलणारच. त्यामुळं 100% आंबेडकर साहेब आमदार हे आहेतच. ते 50 टोके घेऊन एकदम ओके झाले असं म्हणतात. गद्दार म्हणून त्यांना आता समोर जायला लागलं. हे बघा, तशी परिस्थिती त्या विषयावर जर असेल ते आता गद्दार खोके त्या गावच्या म्हणजे जे महाराष्ट्राच्या विकासासाठी काही निर्णय वरच्या लेवलला झालेले आहेत त्यापर्यंत आम्ही काही त्यांना बोलू शकत नाही. परंतु ह्या प्रकाश आंबेडकरच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर नाही आहे, वेगळी पद्धत आहे त्या कामाची. कोण जरी गावातलं शेंबडं पोर जरी गेलं तरी त्याला बोलवून पुढे येऊन त्याचा विचारपूस केल्याशिवाय हा आमदार गप बसत नाही, एवढंच आम्हाला माहिती आहे. आता खरं तर बघायला गेलं तर या तुमच्या खेगडे गावामध्ये मुस्लिम बहुल संख्या आहे. काय वाटतं इकडे समाजाचा कसा? नाही कसं आहे, आता मुस्लिम समाजाच्या बाबतीत तुम्हाला सांगतो, प्रत्येक समाजामध्ये हा खालवर गोंधळ असतोच. तरी सुद्धा या मुस्लिम समाजाची बऱ्यापैकी मतं आंबेडकरांना पडणार. त्यांनी आता आपल्या थोड्याशा ते प्रत्येक वेळा सांगतात की मी पुण्यकाम केलेलं आहे, लोकांनी जाणावं पण पुण्यकाम त्यांनी आपल्या समाजासाठी केलेलं आहे. ज्या ठिकाणी कब्रस्तान म्हणून जी पद्धत असते त्या कब्रस्तानमध्ये माणसं आमची जी दफन करतात ती एक जागा कमी असताना त्यांनी आम्हाला एवढा मोठा निधी देऊन त्यांनी त्या पद्धतीनं आपला निधी लावला आहे. आता मतं देणं किंवा प्रत्येक मुस्लिम समाज आहे त्यांनी त्यांना वचन दिलं, आम्ही त्यांना त्या पद्धतीनं प्रयत्न करणार, तर मतं टाकतील लोक असं माझा अंदाज आहे. या फेजवडे गावातील काही महिलांना मी विनंती करून त्यांना संवाद साधण्यासाठी सांगितलं, ते त्यांच्याशी आपण संवाद साधूयात. काय सांगाल? आता निवडणुका सुरू आहेत, काय वातावरण आहे तुमच्या गावात? आमच्या गावात भरपूर आहे ना आमदार आंबेडकर यांचा जास्त हे आहे. कारण त्यांनी आम्हाला फिजोडे गावात 6 कोटीचा त्यांनी आम्हाला निधी दिलेले आहे. मुस्लिम समाजाला भरपूर त्यांनी मदत केलेली आहे. त्यांनी केव्हा भेदभाव करत नाहीत. जास्त त्यांनी आम्हाला सहकार करून गारगुटीत असून सुद्धा त्यांनी आम्हाला इथं बी आमच्याकडे लक्ष देतात. हे भयंकर आम्हाला आनंद वाटतंय. त्यासाठी आम्ही म्हणतोय आमदार आंबेडकर यांना प्रचंड मताने आम्ही निवडून द्यावी अशी आम्हाला विनंती आहे. बर, तुम्ही काय सांगाल? ते आता तिने एक रट्टा मारलाय वाटतंय मला. ते मी शबाना शमशुद्दीन नावेकर ग्रामपंचायत सदस्य. माझी पण आंबेडकरांसारखी 3ऱ्यांदा हॅट्रिक झाली. बर, आणि मी आमच्या गावाला त्यांनी ग्रामपंचायत आता असं कसं काय सांगितलं आंबेडकरांसारखी? म्हणजे आता होईल म्हणून म्हणतो त्यांची. कशी काय होईल? तुम्ही असं कसं काय?
तशी आशा आहे ना. माझं पण भविष्य सांगा नाही, नाही, तसं नाही. मग आणि केपी पाटलांनी एवढं कामं केली आणि तुम्ही त्याचं नाव कसं केली का यांनी आता माझ्या संपर्कात त्यांनी केले हो. केपी पाटील आमच्या गावात दाराला आलेलं नाही. आमदार आबिटकर त्यांनी आमचा फिजोड बघितलं, सगळं बघितलं, आमच्या घराघरा दारादाराला आले, खबरस्थान बघितलं सगळं. नाही 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 आम्हाला त्यांनी आमचे आणि ग्रामपंचायतला निधी मंजुरीला तलाठी कार्यालय पूर्ण झालं, रामनवाडी रस्ता आणि आमच्या कब्रस्तानला 2 लाख रुपये निधी मंजूर केले. सगळं ठरवून चाललंय का बोलणं? ठरवून नाही, आम्हाला जेवढं कळतंय आमच्या भाषेत जसं आम्हाला समजवता येईल त्याप्रमाणे आम्ही तुम्हाला सांगणार हो. भीती म्हणजे मनात प्रत्येक बाईची असते, पण बोलणार असं धाडशी कोण नसतोय. काय लाडकी बहीण मिळाली म्हणून तुम्ही नाही, सगळे नाही, असं नाही, करता? काहीच नाही. आता असं म्हणणारे पण आहेत की जरी कोणी दुसरा मंत्री जरी कोणी आला तर ह्याच्यापेक्षा डबल आम्हाला निधी देणार आहेत, पण ते तेव्हाच तेव्हा. पण सध्या आम्हाला त्यांनी दिलंय तर त्यांचा आभार पण मानला पाहिजे आणि त्यांच्या कामाबद्दल आम्हाला खूप आमच्या मनापासून तरी कृतज्ञ आहे. आंबेडकर, प्रकाश आंबेडकर. का या म्हणायला लागलं मग? नाही थोडं बोला, गावासाठी काय विकास केलाय त्यांना. थोडं बोला. केलाय का हो? केलाय का विकास? हो केला की. आता मला एक सांगा, लाडक्या बहिणीने पैसे दिलेत, लाडकी बहीण योजना फायदेशीर आहे का हो? फायदेशीर आहे हा? आला निवडून तर होणार की फायदेशीर. आणि फायदेशीर होणार. हो आता प्रत्येक मिळालं महिन्याला लाडकी बहीण? मिळाले 7,500 रुपये मिळाले. बरं. जर आल्यानंतर आणि प्रत्येक महिन्याला चालू होणार. मिळालं? एक नंबरला मिळाले आम्हाला पैसे. एक नंबर. गोरगरीब महिलांची बी गरज निघाली. छान काम केलंय आंबेडकर साहेबांनी, हिच्याबद्दल आम्ही त्यांना मतदान करणार आणि त्यांना आमचं त्यांचाच विजय आम्ही करणार आहे. आणि आम्ही सुद्धा आमच्या शाळेमध्ये तेवढंच आम्ही 2 फूड फेस्टिवल म्हणून होते ना बायकांसाठी, तर कुकिंगचा आम्हाला कोर्स त्यांनी दिला. तेव्हा त्यांच्या मिसेस आलेल्या, बर. तर त्यांनी असं सुद्धा म्हटले स्पष्ट की आमचं ऑफिस फक्त पुरुषांसाठी नाही तर महिलांसाठी सुद्धा कायम आता ओपन राहणार पण आहे. कधी गेलाय का हो तुम्ही तिथे? हा, मग जायचं आहे ना आता निवडून येऊ दे, मग तुम्ही आता तुम्हाला गेलाय? दिसणार. काय अनुभव आला तिथं? चांगलं आहे तिथं म्हणजे तासभर थांबायला लागलं, आंबेडकर साहेब नाही लोकांना लगेच भेटतात, असं काही थांबायला लागत नाही. आणि आणि फोन असं केला की त्यांनी लगेच उचलतात, आम्हाला विचारतात तुमच्या महिलांची काय बचत गटाचं आहे काय, तर ते आम्ही काय म्हणतो आमचं असं कारण आहे. त्यांनी म्हणतात भाभी बिंदास आहे तुम्ही आमच्या ऑफिसमध्ये, आम्ही तुम्हाला सहकार असंच करीन. काम केपी साहेबांचं पण आहेच की. केपी पाटलांनी केव्हा आम्हाला एका शब्दाने फोन बी केलेला नाही, म्हणून बोलतोय हो. त्यांचा अनुभव मी घेतलाय तसा, बरं. म्हणून बोलतोय एवढं. आता त्यांच्या मॅडम आल्या, त्यांनी असं म्हणलं नाही माझ्या मिस्टरांनाच मत द्या. त्यांनी काय म्हणले तुम्हाला जे कोण आमदार पसंत पडेल त्याला तुम्ही मत देऊ शकताय, पण आम्हाला आहे ना आमदार आबिटकर ते आम्हाला भयंकर आमच्यासाठी सगळ्या गावाला मुस्लिम मराठी समाज ख्रिश्चन बिरचन सगळ्यांना त्यांनी आम्हाला मदत केलेली आहे. त्यासाठी आम्ही काय म्हणतोय आपला असावा आमदार आबिटकरच असावा, हे आम्ही अशी विनंती करतो. भयंकर आपले गावातले सदस्य ग्रामपंचायत यांनी जाऊन आमदार आबिटकर यांना जाऊन भेटलेले आहेत आणि त्यांनी निधी आमच्यासाठी त्यांनी सर्व गावासाठी त्यांनी सहकारी रस्ते, नदीचे रस्ते, पाणीची सोय काय नसली तरी त्यांनी आमच्यासाठी आमच्या गावातले सरपंच बसीस आता मला सांगा, तुम्ही विकास केला, तुम्ही म्हणताय, तुम्ही पण म्हणताय, तुम्ही प्रसिद्ध म्हणताय धनुष्यबाण, बस ना आता 2 वेळा ते आमदार झाले, आता बदले की आमदार? नाही आमदार कसं विकास पुढे चालू पाहिजे ना. का म्हणून काम चांगलं आहे, त्यांना बदलून आणि दुसरं परतून तेच गिरवायचं बसण्यात काय अर्थ आहे काय मग? का हो? याच्या पुढे तुम्ही दुसरं काय काहीतरी सांगता? काम तुम्ही आहे. गावचा कारभार बघितलाय का? चांगला कारभार म्हणूनच सांगतोय. आणि या 10-12 वर्षात माझा त्यांच्याशी संपर्क आमचा वेगवेगळा येतोय, त्यामुळे त्यांची कामं झाली. पण जरा बघूया आपण, केपी साहेब म्हणतात यावेळेला मी खूप कामं करणार आहे. करणारे आहेत वेगळं आणि झालेलं वेगळं. केल्यानंतर बघूया. आता सध्या चालू आहे किती काम केल्यानंतर बघूया हो. आता हे आपलं आहे ते आमदार आमचे जे सदस्य गेलेले केपी पाटील, जे सदस्य आमचे केपी पाटील गेलेले, केपी पाटीलकडे गेलेले, मग त्या लोकांजवळ त्यांनी का निधी दिली नाही आमच्या ह्याला, की असं असं तुमच्या ह्याला स्मरणशक्तीला तुम्ही आम्हाला हे तुम्ही एवढी कोटी घ्या म्हणून त्याने असं का सांगितलेलं नाही त्या केपी पाटलांनी? हे आमचं असं वाटतं केपी पाटलांनी आता आधी त्यांनी आम्हाला काहीतरी म्हणायला पाहिजे होतं, हे तुमच्या गावाला आम्ही मदत करतो, पण त्यांनी आम्हाला केपी पाटलांनी काही मदत एका शब्दाने केलेली नाही. असं आम्हाला खरं म्हणलं तर जास्त आमदार आबिटकरच हे आमच्या गावाला सहकार असं आहे. मला वाटतंय लाडकी बहीण यांना जरासं फायदेशीर ठरल्या म्हणून हे सारखं आंबेडकर म्हणायला लागलं. कुठली वयश्री योजना पण त्यांनी त्या केली. वयश्री योजनेचा त्या असं महिलांना फायदा होतोय का? महिलांना नाही, पुरुषांना वृद्धांना झाला ना. मला पैसे मिळाले तरी काय? मिळाले की प्रत्येकाला खात्यावर आले. तुम्ही काय सांगाल मला सांगा, तुम्ही आता एक या इथं
गावामध्ये राहताय, आपण फिरत असतो, बाजारात जात असतो, विकास 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 हा कधी दिसलाय का? विकास झाला हे दिसतात ते रस्ते, परत मुस्लिमा दफनभूमीसाठी योजना हे निधी हे केलेला, परत मंदिरांच्यासाठी त्यांची दफनभूमीला दिलं, मंदिरात मराठ्यांच्या दिलं, सगळ्या समाजासाठी केलं. मग मंदिर आणि या मस्जिदीसाठी किंवा कब्रस्तानसाठी निधी दिला म्हणजे विकास झाला का? असं नाही, पण या आधी पण हे निधी येत होते पण ते माणसांच्या पर्यंत पोहोचत नव्हते. आता हे डायरेक्ट माणसाचे त्यावेळेचा निधी ते गेला. त्या आमदारांना आणि त्या यांना माहिती ना. आता हे काम कसं झालं, डायरेक्ट माणसा थ्रू आलं, म्हणजे सगळ्यांच्या जनतेच्या समोर झालं, त्याच्यामुळे सगळ्यांना हे लाभ मिळाला पूर्णपणे. किंवा लाडकी बहीण असू दे, वयोश्री असू दे, किंवा आता हे आपलं कुठले विधवांच्यासाठी पेन्शन असू दे, याच्यामुळे हे सगळे किती पैसे येतात, सरकार किती वाटते, हे सगळं माणसांना कळालं, त्यामुळं सगळ्यांना लाभ मिळाला प्रत्येक गोष्टीचा, असं झालेलं आहे. या रस्ते नद्या बिद्या झाले, हे कुणी आणलं, कुणी दिलं, हे असं म्हणतात ना. मग आम्हाला वाटते हे आंबेडकर आमदार साहेबांच्याकडनं आम्हाला निधी कोण म्हटलं? कोण म्हणते? हे असं म्हणजे हे रस्ते झाले, हे कुठनं आले पैसे, हे कुणी दिलं, आम्ही विचारतोय ना घरात बायकासनी. हो, विचारतो आमच्या मिस्टरांना, वयतच होता. राजकारणाला हा निधी येतच होता पण कामं कुठली होत नव्हती, ही कागदावरच राहत होती. पण आता कृतीत ही काम होत राहिलंय, त्याच्यामुळं काम चांगलं आहे प्रत्येक ठिकाणी. त्यामुळे आंबेडकर हे यांच्याशिवाय पर्याय नाही आता. तुमच्या राधानगरी विधानसभा मतदारसंघाचा एक इतिहास आहे, म्हणजे तुम्हाला माहिती असेल की 2 वेळा आमदार झाले, तिसरा आमदार होत नाही, तिसऱ्यांदा या वेळेला हॅट्रिक होणार, आमदार येणारच, धनुष्यबाणच येणार, धनुष्यबाणच येणार, पैसे आता बघून येणार, चालू होणार पुढच्या झालं तर पण चालेल, पण आम्ही आमदार आंबेडकर साहेबांचा, आमदार साहेबांचा. तर आपण या फेजोडी गावातील ज्यावेळी महिलांशी संवाद साधला तर त्यांनी सांगितलं की यापूर्वीचे जे आमदार होते त्यावेळेला आमदारांचा निधी हा येतच असतो, मात्र तो निधीचा वापर या निधीच्या माध्यमातून विकास जो व्हायला पाहिजे तो गावाचा विकास झालेला नाही आहे. मात्र या 10 वर्षांमध्ये प्रकाश आंबेडकर यांच्या कारकिर्दीमध्ये विकास निधी आला आणि त्या निधीचा उपयोग म्हणून या ठिकाणी विकास झाला आणि तो विकास आम्हाला डोळ्यांना दिसतोय, अशा प्रतिक्रिया या महिलांनी दिल्या. तर यावेळेला तिसऱ्यांदा प्रकाश आंबेडकर विजयी होऊन आमदार होऊन या राधानगरी विधानसभा मतदारसंघाचा इतिहास पुसून टाकणार आहेत, असा देखील दावा या महिलांनी आपल्यासमोर व्यक्त केलेला आहे. KK न्यूज राधानगरी. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.